नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, नुकतेच 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत. शैक्षणिक विकासाबरोबरच आपल्या पाल्याचा शारीरिक विकास व्हावा हे प्रत्येक पाल्याला, प्रत्येक पालकांना वाटत असतं. पण गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर येण्याच्या धडपडीमध्ये हा शारीरिक विकास थोडा बाजूला पडतो. मुलांचा शारीरिक मानसिक विकास साधला जातो तो केवळ व्यायाम आणि खेळांमुळे. मग हे खेळ खेळायला आपल्याला वेळ आहे का, किंवा कोणते खेळ खेळले पाहिजेत? खरं तर आता आपण असंही म्हणतो की खेळ खेळायला मुलांना जागाच नाही. पण मग आपला शारीरिक आणि मानसिक विकास साधायचा असेल तर या खेळाची अत्यंत गरज आहे. मग या सगळ्याची काय आणि किती आवश्यकता आहे या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे मैदानी खेळ ही आजच्या काळाची गरज. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी अशा तज्ञ अनुभवी व्यक्तींना आज आपण आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्या इथे आहेत पद्मश्री श्री उदय विश्वनाथ देशपांडे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर सरांची ओळख आता काय सांगायची, सगळे सरांना ओळखतात कारण त्यांची ओळखच तेवढी मोठी आहे. पद्मश्री श्री उदय विश्वनाथ देशपांडे सर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तर आहेतच, पारंपरिक भारतीय खेळाचे अनुभवी प्रशिक्षक आहेत. मल्लखांब या खेळाचे त्यांना पितामह, विश्वगुरू म्हणून ओळखलं जातं. मुंबईतील दादरच्या समर्थ व्यायाम मंदिराचे प्रमुख आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने, दादाजी कोंडदेव पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आज आपण त्यांच्याकडून मैदानी खेळ हे किती महत्त्वाचे आहेत आणि त्याही पुढे आपल्या पाल्याला किंवा आपल्या मुलांना या खेळाची किती गरज आहे आणि त्यामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास कसा साधला जाईल या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे मैदानी खेळ ही आजच्या काळाची गरज. आणि आपल्याबरोबर आहेत पद्मश्री श्री उदय विश्वनाथ देशपांडे सर. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खूप मनापासून स्वागत आणि आनंद होत आहे की मैदानी खेळ ह्या विषय, मुळात खेळ आणि मल्लखांब या खेळाचे तर तुम्ही विश्वगुरू, पिता म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. एवढे खेळ आपण मुलांना सांगत असतो, इतके खेळ आहेत, पण आत्ता कुठेतरी ते काळाच्या मागे पडत चाललेले आहेत. मग काय मैदानी खेळ हे कालबाह्य का होत चाललेत, काय सांगाल? अनेक गोष्टी आहेत. त्यातलं एक म्हणजे खेळाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन. मी खेळाला आपण एवढं तुच्छ महत्त्व देतो की एखाद्या गोष्टीबद्दल विचार, काय खेळ वाटला का तुला, असंच विचारतो आपण. किंवा एक भौगोलिक गरज म्हटलं तर आज खेळांसाठी जी मैदानं लागतात ती मैदानच कुठे उरलेली नाही आहेत. सगळ्या मैदानावरती अतिक्रमणं झालेली आहेत. सगळ्या मैदानावरती बिल्डर लॉबीने खूप मोठं एक साम्राज्य उभं केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या घरकुलातून बाहेर पडल्यानंतर मुलांनी खेळावं कुठे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच मुलांनी विचारलं तुम्ही खेळता का, तर ते होय म्हणून उत्तर देतील, पण ते कुठले खेळ असतील तर त्यांच्या मोबाईलवरती खेळ असतील. प्रत्यक्ष मैदानावरती जाऊन अगदी लगोरी असेल, विटीदांडू असेल किंवा आट्यापाट्या असेल किंवा खो खो, कबड्डी, मलखांब हे आपले खेळ असतील किंवा बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, ॲथलेटिक्स किंवा जुडो, क्रिकेट हे खेळ असतील, ह्याच्याकडे खेळ म्हणून बघण्याचा दृष्टिकोन खूप कमी आहे. एक नुसता टाईमपास किंवा वेळ घालवणं हे आहे, किंवा मग नाक्यावर उभं राहून मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं हे आहे. पण प्रत्यक्ष शरीराला व्यायाम होईल, शरीराला विशेषतः पाठीचा कणा जो आहे ज्याला आरोग्याची गुरुकिल्ली असं म्हटलं जातं त्याचं सर्वाधिक चलनवलन होईल. म्हणजे आपल्याला
आपल्या इमारतीमधनं खाली उतरायचं असेल तरी आपण लिफ्टचा वापर करणार, जिन्याने येणार नाही, जिन्याने चढणार नाही. आपले श्रम कसे कमी होतील, थोड्या अंतरावरती जायचं असेल तरी आपण टॅक्सी बघणार किंवा वाहनाने जाणार, पण चालत जाणार नाही. दररोज सकाळी उठून थोडं धावावं, थोडं चालावं, असा कुठलाही व्यायाम करणार नाही. खेळ तर लांबच राहिले, पण आपल्या जीवनशैलीमध्येच एवढे बदल झालेले आहेत की त्याच्यामुळे मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक सगळ्याच कुवतींवरती खूप प्रतिकूल असा परिणाम होतो. नक्की सर. आता जे तुम्ही काही खेळांची नावं सांगितली की लगोरी आणि हे असे खेळ तर आता ऐकायला सुद्धा मिळत नाहीयेत. आणि खरं आहे की मुलं आता खेळतो तर मोबाईलमध्ये जे माइंड गेम असतात किंवा जे काही गेम असतात तेच जास्त करून खेळले जातात. सर, त्याचबरोबरीने आपण असं म्हणतो की आता नुकतेच 10वी 12वीचे रिझल्टही लागलेले आहेत. तर आता ह्या 2 महिन्यांच्या जो सुट्टीचा, म्हणजे 10वी 12वीच नाही पण सगळ्याच ओव्हरऑल मुलांना ज्या आता सुट्ट्या लागलेल्या असतात त्या सुट्ट्यांमध्येच खेळणं, असा एक कुठेतरी मानसिकताही होऊन गेलेली आहे की आता सुट्टी आहे ना तर तू खेळ, नंतर अभ्यासच करायचा आहे. त्याविषयी काय सांगाल? ही पण एक चुकीची मानसिकता आहे आणि विशेषतः पालकांची मानसिकता आहे. मुलाला सुट्टी लागली, कुठेतरी आपण विदेशी दौरा करूया, मग सिंगापूरला जाऊन येऊया, थायलंडला जाऊन येऊया किंवा अगदी गावाला जाऊन येऊया. आपण कोकणात असतो, कोकणात एक 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर राहून त्याला म्हणतात बॅटरी चार्ज करून येऊया. त्या म्हणजे सुट्टीचा उपयोग आपण आपल्या शारीरिक वाढीसाठी, चांगल्या प्रकारचं एक शरीराला वळण लागावं. एरवी शाळा, कॉलेज, क्लासेस, अभ्यास, ट्युशन्स ह्याच्यामुळे वेळ मिळत नाही. निदान सुट्टी तरी आपण या कारणासाठी वापरावी आणि एखादा नवीन खेळ शिकावा, एखाद्या खेळाचा सराव करावा. त्याच्यातून शरीराला व्यायाम कसा होईल आणि शरीर ताजंतवानं होऊन अधिक उत्साहाने आपण आपल्या अभ्यासाला कसे पुढच्या वर्षीच्या सामोरे जाऊ, असा विचार फार कमी पालक करतात. हां, खरं आहे. जसं तर तुम्ही सांगितलं की फार कमी पालक आहेत की जो हा विचार करतात. कारण ह्या 2 महिन्याच्या ज्या सुट्ट्या असतात तर त्याच्यामध्ये खरं तर एखाद्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी, सराव करण्यासाठी मुलांना तिथे प्रशिक्षण देणं, ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण बऱ्याचदा असं ते शॉर्ट कोर्स जे असतात खेळांचे तेही निघालेले आहेत आता की 2 महिन्यामध्ये की हे 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 खेळ आहेत, हे तुम्ही आम्ही तुम्हाला एक 8 दिवस 10 दिवस शिकवतो. आणि तेही आता फॅड वाढलंय. त्याविषयी काय तुम्हाला वाटतं? म्हणजे कितपत योग्य आहे ते किंवा काय त्यातून मुलांना मिळतं? प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक सकारात्मक दृष्टीने आपण विचार केला तर खरोखर या सुट्ट्यांमध्ये चांगली शिबिरं आयोजित करावी. जसं आमच्या समर्थ व्यायाम मंदिरचं एक वासंतिक शिबिर असतं जे सकाळी 2 तास किंवा संध्याकाळी 2 तास, पण मुलांना पूर्णपणे साधन विरहित व्यायामावरती भर दिला जातो. म्हणजे ज्याच्यामध्ये धावणं, लोंबकळणं, उड्या मारणं किंवा सूर्यनमस्कार, योगासनं, फ्री हँड एक्सरसाइजेस हे शिकवलं जातं. जेणेकरून सुट्टी संपल्यानंतर समजा मुलं आपापल्या ठिकाणी गेली, मुंबईतली नसली, बाहेरची असली, तर त्या ठिकाणी सुद्धा ते चालू ठेवू शकतील, हा एक भाग असतो. पण कुठेतरी त्याला एक व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा येतो. पण चला या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण अशा काहीतरी गोष्टी आयोजित करू की पालकांना मुलाला कुठेतरी अडकवायचं असतं आणि त्यामुळे मग भरमसाठ शुल्क आकारायचं आणि मग मुलांना हे पण आम्ही शिकवतो, ते पण शिकवतो, आकाश दर्शन पण शिकवतो आणि फुलपाखरांचं पण देतो आणि अशा सगळ्या गोष्टींचा त्यात माल मसाला भरायचा आणि स्वतःची बेगमी करायची. म्हणजे जसं काही माणसं दिवाळी अंक काढून वर्षभर जगतात, काही माणसं फक्त 1 वर्षाचं कॅलेंडर काढतात आणि वर्षभर जगतात, तशी काही माणसं फक्त सुट्ट्यांमध्ये शिबिर घेतात आणि वर्षभर आरामात काढतात. अगदी खरं आहे सर. वासंतिक शिबिर हे अत्यंत महत्त्वाचं आणि खूप छान असं शिबिर आहे. त्याविषयी आपण बोलूच. आधी एक फोन घेऊया. संतोष काटे आपल्याशी बोलतात नवी मुंबईवरून. नमस्कार. बोला संतोषजी, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. बोला. हा, माझा प्रश्न असा होता की आता हे जे चालू आहे आपलं मलकामचं वगैरे आणि मैदानी जी खेळाची जी गरज आहे जी मुंबईमध्ये आहे, तशीच आम्हाला खेळाची सुविधा लहान मुलांसाठी आणि मुलांसाठी, तरुण मुलांसाठी नवी मुंबईमध्ये उल्वे शहर या ठिकाणी करायची होती. त्यासाठी आपलं सहकार्य हवं होतं. वा वा वा, खूप चांगली गोष्ट सांगितली. खूप ठिकाणी लोकांची अशी मागणी असते की आम्ही अमक्या ठिकाणी राहतो, जसं तुमच्या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये, शिवाजी पार्कमध्ये, दादरमध्ये सुविधा आहे तशी आमच्या ठिकाणी पण सुरू करा. पण अशी बाहेरून येऊन कोणी सुविधा सुरू करेल असं नाही आहे. त्याच्यासाठी आपल्यालाच त्या ठिकाणी जाऊन त्याचं प्रशिक्षण घेऊन मग जे काय आपण प्रशिक्षण घेतलं ते प्रशिक्षण आपल्याकडे आपण चालू करू शकतो. ह्याच्यासाठी काही फार मोठा 10 वर्षाचा अभ्यासक्रम करायचा आहे किंवा असं नाही आहे. हे छोटे छोटे कोर्सेस असतात, त्यासाठी आपण जायचं, त्या ठिकाणी आपण स्वतः शिकायचं, आपल्या मुलांना किंवा आपल्या बरोबरच्या सवंगड्यांना त्याची गोडी लावायची आणि मग ते जे काही शिकतील
ते जे काही ज्ञान प्राप्त करतील ते आपल्याकडे येऊन चालू करायचं. माझ्या समर्थ व्यायाम मंदिराकडून अशा अनेक ठिकाणी आम्ही प्रशिक्षक पाठवतो, अनेक ठिकाणी आम्ही क्रीडा साहित्य देतो, किंवा सुरतला गाद्या लागतील किंवा मलखांब लागतील, ते सगळं मिळू शकेल. पण तिकडे स्थानिक माणसांनी पुढाकार घेतल्याशिवाय, त्यांनी जबाबदारी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी काय सुरू होईल असं नाही आहे. म्हणजे एखादा कुठलं लक्ष्मीविलास हिंदू हॉटेल असतं आणि मग न्यू लक्ष्मीविलास हिंदू हॉटेल म्हणून दुसरं चालू होतं. असे धंदा करण्याचा किंवा हे वाढवण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो, पण मला असं वाटतं ते फार काळ टिकत नाही. आपल्याला असं बघितलं पाहिजे की ज्याला इच्छा आहे की माझ्याकडे काहीतरी चालू होईल, त्यांनी स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. आपण काहीतरी शिकून आपल्याकडच्या इतर मुलांना ते शिकवण्याचा सुरुवात केली पाहिजे. नक्कीच, खूप छान सर. आणि जसं मगाशी आधीच्या प्रश्नामध्ये वासंतिक शिबिर, या शिबिराचा तुम्ही उल्लेख केला आणि ते स्वतः बघितलेलं आहे आणि अनेकांना माहीत आहे की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने इतक्या मुलांना तिथे ट्रेनिंग दिलं जातं, खेळ शिकवले जातात आणि तेही कुठल्याही साहित्याशिवाय वगैरे. आणि तर त्याविषयी सांगा सर अजून थोडंसं, की बाकी जर आपण सगळ्यांना सांगायचं असेल तर की वयोगट किंवा काय कुठला आहे त्याच्यासाठी. ह्याच्याबद्दल मी 1 तासभर सुद्धा बोलू शकेन. खरंय, अगदी खरंय. आत्मीयता आहे. कारण मुळात 1974-75 मध्ये या शिबिरांना सुरुवात केली, त्यावेळेला त्याचं स्वरूप खूप छोटं होतं. एक 20-25 मुलं जी व्यायामशाळेत नियमित होती, सुटीचा उपयोग करून त्याने काहीतरी अधिक देऊया म्हणून. पण आता इतक्या वर्षामध्ये, यंदा आमचं जे शिबिर झालं एप्रिलमध्ये, ते 50वं शिबिर होतं. म्हणजे गेली 50 वर्ष सातत्याने दरवर्षी एप्रिलमध्ये 10 दिवसांचं जे शिबिर होतं. आपल्याला स्क्रीनवर फोटोही दिसत आहेत की मल्लखांब पासून त्या मुलांना सगळं ट्रेनिंग दिलं जातं. तर ह्याचा प्रामुख्याने उद्देश हाच आहे की एकतर आपले अस्तंगत होत चाललेले जे एक पारंपरिक खेळ आहेत, विशेषतः मलखांबासारखे तद्देशीय असेल मराठमोळा खेळ आहे, त्याचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम. आणि दुसरं असं होतं की आजकालच्या मुलांना आपण माध्यमांच्याद्वारे एकतर सिनेस्टार्स माहिती असतात किंवा क्रिकेटपटू माहिती असतात, पण अशा अनेक खेळांमधले चांगले चांगले खेळाडू किंवा अनेक विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे जे निरलसपणे समाजसेवा करणारे किंवा उच्च प्रतीचं सामाजिक कार्य करणारे, यांच्याबद्दल त्यांना ओळखसुद्धा नसते. या शिबिरामध्ये दररोज सकाळी 7 वाजता ध्वज चढवला जातो, 9 वाजता उतरवला जातो, संध्याकाळी 5 वाजता ध्वज चढवतो, 7 वाजता उतरवतो. आणि या प्रत्येक ध्वजारोहणाला आणि ध्वजावतरणाला एखाद्या नामवंत मान्यवराला बोलावलं जातं की ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी ठसा उमटवलेला आहे. मग त्याचा परिचय मुलांना करून दिला जातो. मग तो सामाजिक क्षेत्रातला असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, क्रीडा क्षेत्रातला असेल, अभिनय क्षेत्रातला असेल. मग त्याच्यामुळे लोकांसमोर वेगवेगळे चेहरे की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने काहीतरी चांगलं काम दाखवलेलं आहे समाजाला, असे माणसांची ओळख करून दिली जाते. दररोज मुलांना काही खाऊ दिला जातो आणि तो खाऊ म्हणजे काहीतरी विविध कडधान्याच्या उसळी असतात किंवा फळं असतात. काही वेळेला मुलं त्याला हात पण लावत नाहीत, पण पालक सांगतात शिबिरामध्ये मात्र 2-2दा मागून घेऊन तो खाऊ खात होता. म्हणून त्यांना त्याची गोडी लागावी. एक तर 2-2 तास मुलं शिबिरात असतात, लांबून लांबून आलेली असतात, जाण्या येण्यात पण 1-1 तास घालवतात. त्यामुळे त्यांना एक सकस पौष्टिक आहार मिळावा हा त्याच्यामागचा उद्देश असतो. आणि मग शिबिर संपल्यानंतर मात्र मुलं म्हणतात की आता आम्हाला घरी सुद्धा हे पदार्थ खायला मिळाले तर आम्हाला आवडतील. वा सर, म्हणजे नुसतंच खेळ नाही, त्या खेळाबरोबरीने जसं मगाशी सुरुवातीला आपण सांगितलं की पूर्ण सर्व शैक्षणिक विकासही त्यांचा होत असतो. एखाद्या नामवंताची जशी तुम्ही सांगितली ओळख, म्हणजे नुसताच खेळ नाही, पण आपल्या चारी बाजूला काय घडतंय हे सुद्धा त्या मुलांना तिथे त्याचा मागोवा अतिशय आवश्यक आहे. एक सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी या गोष्टींची खूप गरज आहे. अगदीच जसं सांगितलं सर की खेळामुळे आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो, तर त्याविषयी अजून ऐकायला आवडेल की हे जे मैदानी खेळ आपण खेळतो की त्यामुळे आपला शारीरिक आणि मानसिक विकास कशा पद्धतीने अजून वाढत जातो. एक साधी गोष्ट आहे, टीम स्पिरिट किंवा कोऑर्डिनेशन. आपण म्हणतो खेळाडू वृत्ती. जेव्हा आपण खेळतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला यश मिळतंच असं नाही, पण मिळालेलं यश डोक्यात जाऊ न देणं किंवा अपयश आलं तर त्यांनी खचून न जाणं हे आपल्याला खेळ शिकवतो. आणि ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि विशेषतः आपले जे एतद्देशीय असे खेळ आहेत ना, म्हणजे मलखांबाचा मी प्रामुख्याने उल्लेख करेन की कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला मिळणारा जास्तीत जास्त व्यायाम. मग त्याच्यामध्ये हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक भागाला, आणि एवढंच नव्हे तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था या अंतर्गत संस्थांना सुद्धा मिळणारा उत्कृष्ट व्यायाम.
आणि माझ्या एक सहकारी आहेत डॉक्टर नीता ताटके, त्यांनी 5 वर्षाच्या अथक परिश्रमाने एक संशोधनाने सिद्ध केलं की नियमितपणे मलखांबासारखा खेळ खेळल्यामुळे तुमच्यात मानसिक जे काही विशेष आपण कुवती म्हणू, मग ते ग्रास्पिंग असेल, ते क्विक डिसिजन मेकिंग असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग असेल, मेमरी असेल, आकलन शक्ती असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल होतात आणि त्याचा मुलांना त्यांच्या अभ्यासात सुद्धा खूप फायदा होतो. त्यामुळे नुसती घोकमपट्टी करून क्लासेसला जाऊन तिकडच्या नोट्स घेऊन त्या उतरवून त्या पाठ करून परीक्षेला जाण्यापेक्षा तुम्ही अशा गोष्टींचा जर अवलंब केलात तर त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेत सुद्धा जास्त मार्क मिळतील, एक आनंद वाटेल स्वतःला की आपण काहीतरी अचीव करतो आणि शारीरिक आणि व्यायाम सुद्धा होईल त्यांचा. नक्कीच सर, आता जसं तुम्ही सांगितलं की मल्लखांब, जसं नीता मॅडमने जे संशोधन केलं आणि सांगितलं की सतत 3-4 वर्ष किंवा तो एक खेळ खेळल्यामुळे की तुमच्या शारीरिक, मानसिक, ग्रास्पिंग पॉवरमध्ये, डिसिजनमध्ये जे काही बदल होतात, मला असं वाटतं की ते फक्त मुलांसाठीच नाही आहे तर प्रत्येक पालकासाठी सुद्धा ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना फक्त खेळून काय होणार, तर खेळून काय काय होणार आहे ह्या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मैदानी खेळ ही आजची काळाची गरज या महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत पद्मश्री श्री उदय देशपांडे सर, ज्यांना मल्लखांबचे विश्वगुरू म्हणूनही आपण ओळखतो. सर, आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची, सगळ्या टिप्स आम्हाला तुमच्याकडून घ्यायच्यात, पण आधी आपण फोन घेऊया. संकेत नागवेकर आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार संकेतजी, बोला. हॅलो सर, माझा सरांना प्रश्न असा आहे की लहान मुलं जे मोबाईलवर जास्त असतात तर त्यापासून ते मैदानी खेळांकडे सर त्यांना कसं वळवायचं, कारण ते जरा मला हल्ली कठीण वाटतं. वा वा, अगदी ट्रिकी प्रश्न विचारलाय तुम्ही. धन्यवाद संकेतजी. लहान मुलं ज्या वेळेला मोबाईलमध्ये किंवा त्यांना आवडत्या अशा खेळण्यामध्ये असतात तेव्हा आपण जर ते खेळणं हातातनं काढून घ्यायचा प्रयत्न केला किंवा मोबाईल दूर करण्याचा प्रयत्न केला तर ते सहज शक्य नसतं, कारण त्यांचं सगळं लक्ष, चित्त त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं. तुम्ही त्या आकर्षणापेक्षा मोठं वाटणारं आकर्षण जर कुठलं तुम्हाला त्यांना देता आलं ना तर जास्ती चांगलं होईल. ते फेकून देतील आणि तुमच्याकडे येतील लगेच. तर असं आकर्षण त्यांच्यासमोर निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांना अशा वेगवेगळ्या गोष्टींचं एक्सपोजर देणं. तुम्ही त्यांना घेऊन जा, ज्या ठिकाणी काही स्पर्धा चालू आहेत, काही ठिकाणी काही शिबिर आहेत, काही ठिकाणी खेळाची डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत की ते बघितल्यानंतर असं वाटलं ना हे जास्ती महत्त्वाचं आहे, मला मोबाईल नको, मला ह्याच्यात जायचं आहे, ही इच्छा त्यांच्या मनातून निर्माण होईल. ही पालकांची जबाबदारी आहे की त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणं, ते एक्सपोजर त्यांना देणं. अगदी खरंय. खरंय सर, आत्ताचं जे सगळ्यात मोठं खेळणं झालंय ते मोबाईल आहे आणि त्याच्यापासून मुलांना दूर करणं खरं तर खूप कठीण, अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. जशी आता तुम्ही सांगितले की आपल्याकडे ही जी वासंतिक शिबिरं असतात जी 50 वर्षांपासून सुरू आहे, तर तशाच पद्धतीची जर शिबिरं वेगवेगळ्या ठिकाणी किंवा ह्या शिबिरामध्ये जर मुलांना जास्तीत जास्त आणलं गेलं त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आणि मग शिकून, जसं मगाशी तुम्ही त्यांना सांगितलं की ट्रेन होऊन ते दुसऱ्यांना शिकवू शकतात आणि अशाच पद्धतीने याचा एक प्रसार आणि सगळ्यांपर्यंत ही गोष्ट होऊ शकते, जाऊ शकते. सर, कधी कधी आपण असं ऐकतो की पालक मुलांना सांगतात की खेळण्यात वेळ घालवू नको, अभ्यास कर, पण त्याच खेळामुळे त्यांना ग्रेस मार्क्स मिळतात, कुठेतरी गव्हर्नमेंट कोटामधून ॲडमिशन मिळतं, नोकरी मिळते, या सगळ्या सवलती सुद्धा मिळत असतात. म्हणजे नुसतंच खेळ, ज्याच्याकडे खेळाचं एखादं अंग आहे त्या मुलाला ह्या गोष्टींची सुद्धा एक पुढे जाण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याविषयी काय सांगाल? ह्या पूरक गोष्टी आहेत की खेळामध्ये तुम्ही एकदा रस घेतलात, त्याच्यात प्रावीण्य मिळवलं, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलं की तुम्हाला खूप दरवाजे उघडतात. की तुम्हाला शासनाकडनं काही शिष्यवृत्ती असेल, शासनाकडनं परीक्षेमध्ये काही ग्रेस मार्क्स असतील, स्पोर्ट्स कोट्यामधनं ॲडमिशन्स असतील. पण हे एक स्पर्धात्मक विचार केला तर या गोष्टी नक्कीच आपल्याला साध्य करून घेता येतील. पण माझं तर त्याच्यात दुसरंही असं मत आहे की फक्त या फायद्यांसाठीच तुम्ही खेळा असं नाही आहे. आज हे फायदे आहेतच, ज्याला आपण म्हणतो की शासनाने किंवा क्रीडामुळे मिळालेले तुमचे फायदे. पण आज असं बघा की किती हजारो हजारो खेळाडू आहेत, हजारो मुलं खेळ खेळतात आणि नोकऱ्या किती आहेत त्या फार थोड्या प्रमाणात आहेत. तेव्हा खेळणाऱ्या सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील
असं नाहीये. विजेते सुद्धा आपण जर वेगवेगळे आता इतके खेळ झालेत, नवीन नवीन खेळ येत आहेत, नवीन नवीन संघटना होत आहेत. या सगळ्या संघटनांमधले जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर ते खेळाडू म्हटलं तेवढ्या नोकऱ्या आपल्याकडे नाही आहेत. तेव्हा सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील असं मानण्याचं काही कारण नाही. पण तो खेळ खेळत असताना आणि प्रामुख्याने त्यातलं सातत्य राखल्यानंतर त्याचे तुम्हाला जे शारीरिक, बौद्धिक, मानसिक फायदे होणार आहेत ना, ते जास्त महत्त्वाचे आहेत. की मला म्हणायचं एक समर्थ भारत, सशक्त भारत होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर आपला युवा वर्ग आहे तो निरोगी पाहिजे, तो आरोग्यपूर्ण पाहिजे, त्यांचं मानसिक म्हणा, बौद्धिक म्हणा, आरोग्य चांगलं राखलं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली पाहिजे किंवा डॉक्टरांकडे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली पाहिजे. अशा छोट्या छोट्या ज्या साथी येतात, कुठे डोळ्यांची साथ आली, कुठे आमच्या व्हायरस इन्फेक्शन आलं, तर याला बळी न पडणारी अशी सुदृढ जनता निर्माण होणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. तुमचं आरोग्य पहिलं आणि नंतर या बाकी सगळ्या गोष्टी. अगदी खरं आहे सर. आता जसं सांगितलं की तुम्ही अनेक असे खेळाडू की ज्यांनी आपल्या नावाचं इथे एक म्हणजे नाव मोठं केलेलं आहे. जसे अनेक नीरज चोप्रा आहेत, PV सिंधू आहेत, दीपक भुनिया आहेत, मीराबाई चानू आहेत, असे अनेक आपले जे खेळाडू आहेत की ज्यांनी आपलं एक नाव तयार केलेलं आहे. पण त्याच्यासाठी हे लगेच झालेलं नाहीये. वर्षांची तपश्चर्या आहे, ती मेहनत आहे. सर त्याविषयी, त्या प्रवासाविषयीच विचारायचं की कसं होतं की आता ह्यांची जेव्हा नावं होतात, जेव्हा आपण बघतो की संकेत सरगर आहे आपल्या महाराष्ट्रातलाच, पण हे एका रात्रीमध्ये बदललेलं नाही. त्याच्यासाठी कुठेतरी लहानपणापासून तो सराव किंवा त्याच्यासाठी ते प्रशिक्षण, कष्ट, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याविषयी काय सांगाल सर? म्हणजे आपल्याकडे लॅकिंग कुठली गोष्ट असेल ना, तर ही की एखाद्या खेळाडूला कुठल्या खेळामध्ये गती आहे हे शोधण्यासाठी लागणारी यंत्रणा आपल्याकडे कमी आहे. की मला वाटतं मी मलखांब केलंय, माझ्या मुलांनी पण मलखांब करावा म्हणून मी त्याला मलखांबाला घालतो. त्याला मलखांबात इंटरेस्टही नसतो, त्याला मलखांबात गतीही नसते, पण केवळ माझं स्वप्न त्याच्याकडून पूर्ण व्हावं ह्याच्यासाठी असे बरेच पालक असतात की जे आपल्या मुलाला चुकीच्या खेळात पाठवतात आणि मग त्याच्यावरती थोडं प्रेशर आणतात. खूप प्रकारे ते एक रॅट रेस असते की आता हे मेडल मिळालंच पाहिजे, या स्पर्धेत तुला यश मिळालंच पाहिजे, आणि नाही तर मग लगेच त्याला काढून टाकतात तिकडनं. शेवटी ह्याला अनेक वर्षांची तपश्चर्या, पालकांचं त्याच्यामधलं सहकार्य आणि प्रशिक्षकांचं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या पाहिजेत, तर मग तो मुलगा शिखरापर्यंत जाऊ शकतो. पण शिखरापर्यंत जाण्यासाठी लागणारी मेहनत, लागणारा कालावधी आणि त्यातलं सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. हे मात्र पालक विसरतात. त्यांना लगेच एका रात्रीत रिझल्ट्स पाहिजे असतात आणि नाहीतर मग प्रशिक्षकांवरती आरोप केले जातात आणि मग पंच असतात त्यांच्यावरती आरोप केले जातात की मला यश का मिळालं नाही, कारण ती पंचांची पार्शालिटी होती म्हणून. सर याविषयी आपल्याला बोलायचं, एक फोन घेऊया. उदय चव्हाण आपल्याशी बोलतायत साताऱ्यावरून. नमस्कार. नमस्कार उदयजी, प्रश्न विचारा. हॅलो, म्हटलं उदय देशपांडे जे आहेत ना सर, बोला बोला. ते आता प्रयत्न काय करू शकतील का, हे खेळ आता पुरत चालले आहेत? कशाबद्दलचा प्रयत्न? सर तुमचा प्रश्न सलग विचारा. उदयजी प्रश्न सलग विचारा. हॅलो, बोला बोला. मी सातावरनं बोलतोय. उदय देशपांडे, नमस्कार. नमस्कार. म्हटले हे जे रगोली खेळ आहेत ना किंवा इटू दांडू, ते कालबाह्य होत चालले, त्याविषयी आपण नक्कीच बोलूया. धन्यवाद उदयजी. खरं तर त्यांचा जो प्रश्न आहे की लगोरी किंवा हे जे खेळ आता कालबाह्य होत चालले, जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की त्याच्यासाठी पालकांची सुद्धा थोडीशी जबाबदारी आहे सर, की हे खेळ आत्ताच्या मुलांना नसतील माहीत तर त्यांना माहिती करून देणं हे सुद्धा आपलं काहीतरी काम आहे. दादर सांस्कृतिक मंच म्हणून एक मोठी ऍक्टिव्हिटी आहे आणि त्यांनी विस्मृतीत चाललेले छोट्यांचे खेळ असं म्हणून एक प्रदर्शन इकडे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पण आयोजित केलं होतं. आणि या सगळ्या खेळांबद्दल प्रत्यक्ष त्या ठिकाणी खेळण्याचा अनुभव मुलांना दिला होता की आता तुम्हाला हे खेळ खेळायला मिळत नसतील, पण एकेकाळी हे खेळ खूप लोकप्रिय होतो. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही हे खेळ खेळत होतो आणि मग त्याची गोडी मुलांना निश्चितपणे लागली. असे प्रयत्न ठिकठिकाणी व्हायला पाहिजेत. नक्कीच नक्कीच. सर आत्ता जसं मगाशी तुम्ही बोलताना रॅट रेस हा एक शब्द वापरला, अत्यंत महत्त्वाचा शब्द की रॅट रेस. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बऱ्याचदा काय होतं की एखाद्या पालकाने एखाद्या मुलाला एखाद्या खेळामध्ये जसं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली, तर जसं मगाशी तुम्ही सांगितलं की ह्या मेडलनंतर ते मेडल, हे मेडल मिळालेच पाहिजेत असा सुद्धा एक दबाव टाकला जातो. म्हणजे इथे कुठेतरी मला असं वाटतं की खेळाचा आनंद बाजूला जाऊन एक मानसिक प्रेशर त्या मुलावर हे केलं जातं. त्याविषयी काय वाटतं?
हे कितपत योग्य आहे? हे खरं एक विशियस सर्कल आहे असं म्हणू, की खेळातून मुलांना फायदे व्हायला पाहिजे. असं म्हटलं की मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना येतात, मग की तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे यश मिळवलं की तुम्हाला इतके लाख रुपये शासनाकडनं मिळणार किंवा तुम्हाला नोकरी मिळणार. आणि मग ते मिळावं म्हणून मग गैरमार्गाने आपल्या मुलाला त्याच्यामध्ये कसं यश मिळेल किंवा कमीत कमी वेळामध्ये लवकरात लवकर ते यश कसं मिळेल, किंवा मग त्याचे प्रशिक्षक सुद्धा पंचांवरती दडपण आणून की आपला मुलगा पुढे जाईल, मग इतर कोणावर तरी अन्याय करून आपल्या मुलाला पुढे करणं, हे प्रकार त्याच्यातनं वाढतात. पण निकोप खेळ की ज्याच्यामध्ये एक स्पर्धाही असावी आणि त्याबरोबर त्याचे जे नियम आहेत त्या नियमांसुद्धा योग्य ते पालन केलं जावं. जो चांगला खेळेल त्याला यश मिळेल, हा एक परिपाठ असला पाहिजे. नाहीतर माझ्याच मुलाला यश मिळालं पाहिजे, मग तो एकदा खराब खेळला तरी सुद्धा यश मात्र त्याच्याकडेच गेलं पाहिजे अशी अपेक्षा करून चालणार नाही. शेवटी तो खेळ आहे. किंवा कुठेही मेडल नाही मिळालं तरी तुला आनंद मिळतोय म्हणून तू खेळ, हे सुद्धा सांगणं खूप अगदी बरोबर आहे. आणि अशा बऱ्याच संस्था मला माहिती आहेत, शाळा मला माहिती आहेत, त्यामुळे आम्ही मुलांना खेळ शिकवतो, आम्ही त्यांना स्पर्धेत पाठवत नाही. आम्हाला स्पर्धा नको आहे, पण जसं योगासनांच्या बाबतीत असतं की मी योगासनं करतो कारण मला फायदा व्हावा, माझ्या बाजूच्यापेक्षा मी किती वरचढ आहे ह्याच्यासाठी मी योगासनं करत नाही. तसं खेळाच्या बाबतीत सुद्धा की मला खेळातून फायदा व्हावा म्हणून मला खेळ करायचा आहे, मला कोणाच्यावरती मात करायची आहे म्हणून मला खेळ खेळायचा नाही आहे. अगदीच, नक्कीच. सर, खरं तर मगाशी वासंतिक शिबिर या शिबिराविषयी बोला आणि ज्या आत्मीयतेने तुम्ही बोलत होता आणि 50 वर्ष ते शिबिर आपण घेत आहोत, म्हणजे लाखो मुलं त्यातून शिकलेली असतील. सर, अनेक अनुभव तुमच्याकडे असेल, एखादा काय सांगावं असं वाटतो? नाही, याच्यामध्ये आम्ही काय केलं हल्ली अलीकडच्या काही वर्षांमध्ये, जेव्हा मी मुंबईला कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड किंवा हॅपी होम फॉर द ब्लाइंड किंवा व्हिक्टोरिया स्कूल फॉर द ब्लाइंड या अंधशाळांमध्ये मी जाऊन शिकवतो, तिकडच्याही मुलांना या शिबिरामध्ये आम्ही सहभागी करून घेतो. म्हणजे इतर डोळस मुलांबरोबर त्यांना खेळायला देतो, एक संधी चांगली. आणि इतर डोळस मुलांना कळलं पाहिजे की यांच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, यांच्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे, त्यांची एक जागरूकता वाढवण्यासाठी म्हणून. आणि मग हळूहळू त्या खेळाची आवड निर्माण होऊन त्याच्यात सातत्याने परिश्रम केल्यानंतर या अंध व्हिज्युअली चॅलेंज मुलांमध्ये सुद्धा जे बदल होतात ना, ते खूप परिणामकारक असतात आणि ते फार लॉंगर लास्टिंग असतात, कायमस्वरूपी असतात. मला आठवतंय प्रांजल पाटील नावाची एक मुलगी जी अतिशय 3री-4थी पासून कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेतली विद्यार्थिनी आहे. अनेक वर्ष सातत्याने तिने मलखांब केला आणि कदाचित आपला विश्वास बसणार नाही, पण आज ती भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे. आणि चेन्नईला कलेक्टर म्हणून होती, आता ती दिल्लीला शिक्षण खात्यामध्ये मोठ्या पदावरती अधिकारी म्हणून काम करते. हे एक अभिमानाची आणि खूप आनंद देणारी गोष्ट आहे. निश्चित. नक्कीच. आपला एक पुढचा फोन घेऊया. प्रसाद खाडे आपल्याशी बोलतात उदगीरवरून. नमस्कार. प्रसाद प्रसादजी बोला. हॅलो मॅडम, मला असं विचारायचं सरांना आणि तुम्हाला की जेव्हा आपल्याला एखाद्या खेळाची आवड असते आणि त्यामध्ये आपल्याला करिअर करायचं असतं, पण घरची परिस्थिती नसते आणि त्याच्यामुळे आपल्याला खेळ आणि आपली घरची परिस्थिती सांभाळणं यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येतो, तर यावर सरांचं काय मत आहे, आम्ही काय केलं पाहिजे? नक्कीच नक्कीच. धन्यवाद प्रसादजी. खरं तर सर, हा प्रश्न म्हणजे एक सामान्य किंवा अशा कुटुंबामध्ये होतो की काही काही वेळेला पालकांना असं वाटतं की खेळातून वेळ नको जायला, पुढे काहीतरी पोटा पाण्याचं, त्याच्यासाठी तू आधी शिक्षण घे, खेळ राहू देत बाजूला. तर अशा वेळेला खेळ खेळण्यासाठी किंवा प्रावीण्य मिळवण्यासाठी खूप काही पैशांची गरज असते किंवा ट्रेनिंगची गरज असते, त्याविषयी काय सांगाल? नाही, हा सार्वत्रिक मुद्दा आहे, फक्त खेळाच्या बाबतीत नाही, समजा शिक्षणाच्या बाबतीत आहे की मला एखाद्या पर्टिक्युलर कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे, त्याची फी खूप जास्त आहे आणि मला ती फी परवडू शकणार नाही. अशा वेळेला आपण एकतर अशा संस्था ज्या आहेत त्या संस्थांना अप्रोच व्हायला पाहिजे की संस्थांकडे अशा प्रकारची काही योजना असते की काही फ्रीशिप देणं म्हणा किंवा शिष्यवृत्ती देणं म्हणा, किंवा हे जे समाजाचे नेते असतात, असे मग ते आमदार असतील, खासदार असतील, अशी लोक सुद्धा त्याला मदत करू शकतात. किंवा शासनाकडचे जे अधिकारी असतात, मग जिल्हा क्रीडा अधिकारी असतील किंवा कलेक्टर असतील, अशांकडे जर आपण त्या मुलाचं टॅलेंट आणि त्याला आता पुढचा स्कोप काय आहे आणि तिकडे गेल्यानंतर त्याला किती फायदा होणार आहे किंवा त्याच्यामुळे राज्याला किंवा समाजाला काय फायदा होणार आहे आणि मग त्याला लागणारी फी किंवा शुल्क एवढं भरण्यासाठी त्याची क्षमता नाही, तर यांच्याकडून सुद्धा त्याला मदतीचा आज समाजामध्ये म्हणजे मला असा अनुभव खूप आहे की एखाद्या मुलाला परदेशात पाठवायचं आहे आणि त्याला पाठवण्यासाठी
लागणारा निधी हा माझ्याकडे नाही आहे. पण मग असे खूप दानशूर व्यक्ती समाजात असतात की ज्यांना आपण अप्रोच झालो, रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे, यांच्या मदतीने सुद्धा आपण हे पूर्ण करू शकतो. नक्की नक्की सर. पुढे एक फोन घेऊया. संजीव महाले आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार संजीवजी, बोला, प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. बोला संजीवजी, सलग प्रश्न विचारा. नमस्कार सर. हां, बोला बोला. सर बऱ्याचदा आपले शाळेचे जे स्पर्धा होतात हा. आणि डिव्हिजनच्या स्पर्धा होतात, तर बऱ्याचदा शाळेच्या काही गेम्स मध्ये हां हां हम्म. आपले जे गेम आहेत ते डिव्हिजन स्तरावर चालले जातात आणि बऱ्याचदा हे जे डिस्ट्रिक्टचे पण झालेले राहत नाही. त्यामुळे बऱ्याचदा पालकांना प्रश्न पडतो की यांचे डिव्हिजन पण झाले, स्टेट पण झाले आणि यांचे जे आहेत हे फक्त आपले तोपर्यंत डिस्ट्रिक्ट पर्यंत चाललेले असतात. याच्यामध्ये काही कम्युनिकेशन करता येत नाहीत का? म्हणजे सर्व डिस्ट्रिक्ट कम्प्लीट व्हायला पाहिजे, नंतर डिव्हिजन कम्प्लीट व्हायला पाहिजे, नंतर स्टेट कम्प्लीट व्हायला पाहिजे असे. हो, नक्कीच याच पद्धतीने जायला पाहिजे. पण याच्यासाठी दोघा तिघांची यंत्रणांची गरज असते. एक तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेळाच्या ज्या संघटना असतात त्या आपल्याला जिल्हास्तरीय किंवा विभागीय या स्पर्धांचं आयोजन करतात आणि जिल्हा क्रीडाधिकारी जे असतात त्यांच्याकडे जबाबदारी असते की त्या खेळाच्या पहिल्या जिल्हा स्पर्धा किंवा विभागीय स्पर्धा किंवा राज्य स्पर्धा व्हायला पाहिजे. तो असं जर कुठे झालं नसेल तर त्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्याची जी अधिकृत संघटना असेल त्यांच्याकडे आपण जाऊन याबद्दलचा मार्गदर्शन घेतलं तर जास्ती चांगलं होईल. नक्कीच सर. खरं तर जेव्हा आपण एखादा खेळ खेळतो तेव्हा आपल्या मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यही खूप स्वस्थ राखणं हे खूप महत्त्वाचं असतं. याविषयी आपण चर्चा करणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. मैदानी खेळ याच्या काळाची गरज आहे, महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत अनुभवी तज्ज्ञ पद्मश्री श्री उदय देशपांडे सर. सर, आपली चर्चा अशीच आपल्याला पुढे चालू ठेवायची. एक फोन घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीवरून. नमस्कार. बोला शिवानंदजी, सलग प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, सध्याच्या काळामध्ये मुलं आणि युवक जे आहेत कॉलेजमधले वगैरे त्या मुलांना मैदानी खेळ म्हणा, कुस्ती म्हणा, असले काही खेळ वगैरे काही जणांनी माहिती पण नसते. एकेकाला म्हणजे असं कसं खेळतात, काय खेळतात माहिती नसते म्हणून म्हणतात. मग माझं मत असं आहे, असल्या खेळ शाळा कॉलेजमध्ये कंपल्सरी एक क्लास म्हणजे पिरियड घेतलं तर म्हणजे तसं होईल काय? त्यासाठी सरकारनं प्राधान्य देतील काय? आणि ही खेळाला जनजागृती करण्यासाठी कशा प्रकारे आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे मुलांना वगैरे? सध्याच्या मुलं वगैरे मोबाईल वगैरे नुसते हेच बघतात. त्यासाठी तुम्ही काय सांगाल असं माझा प्रश्न मला. नक्कीच नक्कीच. धन्यवाद शिवानंदजी. त्यांचा जो प्रश्न आहे की खरं तर शाळा कॉलेजेसमध्ये आता काही एखादा खेळ सर की तो कंपल्सरी झाला पाहिजे. आणि जसं मगाशी तुम्ही एक छान मुद्दा मांडला की आपल्याकडे मुळात मुलाला कशात आवड आहे हे कळत नाही किंवा ते त्या मुलालाही कधी कधी कळत नाही. त्याला असं वाटतं की खेळ म्हणजे सगळेच खेळायचे असतात. तर इथे कुठेतरी ही एक जनजागृती होऊ शकते. काय वाटतं तुम्हाला? नाही, हा प्रश्न खूप मजेशीर आहे की मी असं म्हटलं की प्रत्येक शाळेमध्ये मलखांब सुरू व्हायला पाहिजे. अहो पण ठीक आहे, पण किती शाळा आहेत, किती वर्ग आहेत आणि तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे शिक्षक आहेत का? हा शिकवण्याचा जर विषय असेल तर एखाद वेळेस इतिहास, भूगोल किंवा गणित किंवा शास्त्र, भाषा विषय यातले शिक्षक कमकुवत असतील तर फार तर काय होईल, मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळतील. पण मलखांब शिकवणारा शिक्षक जर चांगला नसेल तर मुलगा वरून खाली पडणार, तर हातपाय मोडणार, त्याला इजा होणार, काही वेळेला मानेवर पडला तर कायम तर दुखणं, अपंगत्व येणार. त्यामुळे शिक्षक तयार करणं एवढ्या मोठ्या संख्येने हे आवश्यक आहे. आणि ते शिक्षक जेव्हा तयार होतील तेव्हा ते जास्तीत जास्त ठिकाणी ह्या खेळांचं प्रशिक्षण देऊ शकते. त्यामुळे खेळामध्ये प्रशिक्षकांची संख्या वाढवणं ही सुद्धा त्या संघटनांची किंवा त्या खेळांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांची जबाबदारी आहे. म्हणजे मग तो खेळ अधिक वेगाने पुढे जाऊ शकेल. इव्हन आजच्या काळाची गरज आहे असंही आपण अगदीच म्हणू शकतो. सर, मला तर या मुद्द्याकडे यायचं आहे की पद्मश्री मिळालेला आहे सर. खरंच खूप अभिनंदन. खूप छान वाटतं. आणि नुसतं पद्मश्री नाही की तुम्हाला जेवढे पुरस्कार मिळाले, सुरुवातीला ओळख मी अगदीच थोडक्यात करून दिली कारण हा 1 तास तसा संपला असता. अनेक पुरस्कार मिळाले. हा प्रवास नक्की सोपा नव्हता, नक्की सोपा नाही आहे. ही अगदी मगाशी जसं एक आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही आपलं बोलणं झालं की आत्मीयता हवी, कळकळ हवी. नुसतीच मार्केटिंग किंवा वर्षाला आता मी एक मे जूनचं शिबिर घेतलंय आणि वर्षभर काही करत नाहीये, हा त्यातला प्रकार कुठलाच नाही. ही वाट खूप खडतर आहे. त्याविषयी आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल सर. नाही, खरं प्रामुख्याने ज्या खेळांना एक ग्लॅमर असतं, ज्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती
लोकप्रियता असते त्या खेळांकडे लोक सहज वळतात. म्हणजे हातात एक क्रिकेटची बॅट घेतली, पांढरे कपडे घातले, मैदानावरती गेलो, किंवा ज्या खेळांना कोणी विचारत नाही आहे, ज्या खेळांचा प्रचार प्रसार हवा तेवढा झालेला नाही, भले ते खेळ खूप चांगले असतील, ते खूप फायदेशीर असतील. आपण म्हणतो ना की मुलं कोल्ड्रिंक पटकन पितात, पण दूध पे म्हटलं तर त्यांना ते जात नाही. याचं कारण दुधामध्ये सत्व जास्ती आहे, दूध तुझ्या शरीराला जास्ती पोषक आहे. उलट ही शीतपेय तुला घातक आहेत, पण तरी ती आवड मुलांची काय होईल तर त्या शीतपेय, कारण त्याचं मार्केटिंग तेवढं झाले असते, जाहिरातबाजी तेवढी झाली असते. या इतर खेळांबद्दल हा प्रश्न की त्यांची जाहिरातबाजी आकाशवाणीवरून म्हणा, दूरदर्शनवरून म्हणा, जास्तीत जास्त प्रमाणात होते, आणि हे जे चांगल्या गोष्टी आहेत त्या मात्र लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या पोहोचवण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि मग त्याचं महत्त्व एकदा मुलांना कळलं, त्याची गोडी मुलांना लागली, मग मात्र मुलं त्याच्यापासून लांब जात नाहीत. म्हणजे व्यायामशाळेत मुलं यायला कदाचित सुरुवातीला काकू करतात, पण एकदा ती मुलं व्यायामशाळेत यायला लागली, त्यांना मलखांबाची गोडी लागली, मग आईला पण ते सांगतात, आई तू जा, मला नाही यायचं, मला आज व्यायामशाळा बुडवायची नाही आहे. ही गोडी लावून देणं त्यांना हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. आणि सर, आता मगाशी आपल्या पुरस्कारांच्या ह्या मुद्द्याकडे जो आपण वळलेलो त्याविषयी आम्हाला ऐकायला खरंच आवडेल. खरं म्हणजे मी सांगू का की महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार मिळाला, मग दादू इकोंडे मिळाला, मग जीवन गौरव पुरस्कार मिळाला, किंवा आता पद्मश्री मिळाला. पण मी आता नेहमी मानतो की पुरस्कार ही स्टेशन आहेत, तिकडे थांबायचं नसतं. ते मिळाले काही नाही मिळाले की आपल्याला पुढे जायचं असतं, कारण काम करणं हे आपलं उद्दिष्ट आहे, पुरस्कार मिळवणं हे उद्दिष्ट नाही आहे. उलट माझ्यापेक्षाही जास्ती काम करणारे असे अनेक जण असतील. मी लकी ठरलो की मला पुरस्कार मिळाला, पण त्यानं मिळाला पण नसेल. त्यामुळे पुरस्कार मिळाला म्हणजे तो श्रेष्ठ, आणि ज्याला पुरस्कार मिळाला नाही तो म्हणजे कनिष्ठ असं मानण्याचं काही कारण नाही. आणि आता मला मलखांबात पुरस्कार मिळाला आहे, पण मलखांबात त्याला 200-250 वर्षांची परंपरा. आपल्या बाळंबड्याला देवधर ज्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये एक कोठुरे नावाच्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला, आणि त्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये मलखांबासारखा एक खेळ शोधून काढला, आणि त्यांनी त्याचा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी प्रचार प्रसार केला, शेकडो शिष्य निर्माण केले. कसला पुरस्कार मिळाला आहे त्यांना? कुठले पुरस्कार होते त्यावेळेला? काहीच नाही. किंवा त्यांची शिष्यमंडळीसुद्धा जी कोंबट नाना गोडबोले आहेत म्हणा, किंवा अच्युत यशवंत साठे आहेत जे ग्वाल्हेरचे होते, शंकर कृष्ण मोघे आहेत जे भोपाळचे होते, किंवा आपल्या अमरावतीचे सुद्धा की अंबादास पंत वैद्य, हरिराव देशपांडे, किंवा भानू तालीम संस्थेचे वैद्य मद करमरकर, किंवा माझ्या समर्थ व्यायाम मंदिराचे प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी, अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य या खेळांसाठी वाहिलेलं आहे. त्यांना कुठलेही पुरस्कार मिळाले नाही, त्यावेळी पुरस्कारच अस्तित्वात नव्हते. आपण असं म्हणतो की 4 पोळ्या खाल्ल्यानंतर माझं पोट भरलं, पण ते पहिल्या 3 पोळ्यांचंही काम असतं, की फक्त 4थ्या पोळीचंच काम नसतं. त्यामुळे मी एक निमित्त या पुरस्कारासाठी, पण ह्या माझ्या आधीच्या कालावधीमध्ये इतकी वर्ष लोकांनी जे मेहनत केली ते त्याचं खरं कारण आहे. तेव्हा पुरस्कार हा त्यांना समर्पित आहे. माझ्यापेक्षाही माझ्याबरोबरचे सहकारी, माझे गुरु ज्यांनी मला हे शिकवलं ते, आणि माझ्या हाताखाली तयार झालेली मुलं मुली ज्यांनी पताका फडकत ठेवली, ठिकठिकाणी प्रात्यक्षिकं दाखवली, ठिकठिकाणी स्पर्धांमध्ये भाग घेतला, यश मिळवलं, आज ते या पुरस्कारासाठी योग्य आहेत असं मला वाटतं. सर, मगाशी जसं सांगितलं तुम्ही, खेळातून काय काय गुण येतात त्याचं प्रत्यक्ष दर्शन आम्हाला घडतंय. एक फोन घेऊया. जयश्री जगताप आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. बोला जयश्रीजी. हॅलो. बोला, प्रश्न विचारा. हो, मी बोलतीये जयश्री जगताप. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान विषय घेतलाय तुम्ही, मल्लखांब. धन्यवाद ताई. प्रश्न विचारा. हो, माझा नमस्कार. माझ्या नातवासाठी मी हा प्रश्न करतेय. तो 7 वर्षाचा आहे आता, आणि तो मल्लखांब आता 1 ते 1.5 वर्ष करतोय. छान. अरे वा वा. पण त्याला मला अजून पुढे जाण्यासाठी कसं मार्गदर्शन करता येईल, आणि तुमचं मार्गदर्शन मला हवंय. अरे वा, क्या बात. आणि जस्ट त्याला हाताला मध्ये दुखापत झाल्यामुळे मन थोडंसं मागे होतं की त्याला पुढे करायला पाठवावं की नाही, म्हणून मन थोडंसं होतं. मला तुमचं सहाय्य हवंय. नक्की. धन्यवाद जयश्री ताई. नक्कीच. सर, काय सांगाल त्यांना? नाही, प्रामुख्याने अशा छोट्या मोठ्या अपघातामुळे जो काही विराम मिळालेला आहे, विश्रांती मिळालेली आहे, त्याचा उपयोग आपण बाकीच्या गोष्टींसाठी कसा करता येईल, त्याच्या बाकीच्या कुवती कशा वाढवता येतील ह्याचा विचार करूया. पण त्याला मलखांबापासून लांब करूया नको. आलेल्या अडचणीतूनच पुढे जायचं आहे. आणि पुण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मलखांब शिकवला जातो. तुम्ही थोडीशी चौकशी केलीत, जिल्हा
संघटना असतात, त्या संघटनांकडे गेलं तर कोण कोण प्रशिक्षक आहेत आणि ते कुठे कुठे काय काय शिकवत आहेत याची तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याला अधिक जोमाने आलेल्या अडचणींवरती मात करून पुन्हा पूर्ण ताकदीने त्या मलखांबाच्या प्रशिक्षणाला जाऊ देत. त्याच्यात नक्की त्याला पुढचं भविष्य चांगलं आहे असं मला म्हणता येईल. नक्कीच सर. आता ह्याच्याच बरोबरीने मला विचारायचं की मल्लखांब ह्याला एक वैश्विक पातळीवर तुम्ही ओळख मिळवून दिली आणि विश्वगुरू पितामह तुम्हाला म्हटलं जातं आणि त्याचं पहिलं एक जर्मनीमध्ये सुद्धा प्रात्यक्षिक झालेलं आहे. तोही एक खूप छान अनुभव आहे. तर याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल जरा. हां, म्हणजे 2004 साली पहिल्यांदा आम्ही जर्मनीत गेलो. त्या ठिकाणी मलखांबाचं 10 दिवसाचं प्रशिक्षण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ती मुलं 10 दिवसात काय शिकली त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवायचं आणि 15 मिनिटं मग त्याचे पालक किंवा तिकडे आलेले पाहुणे यांनी काही प्रश्न त्याच्याबद्दल मनात शंका असतील त्या विचारायच्या. असा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता. तर तिकडे जॉर्ज लेशनर नावाचे जर्मन गृहस्थ आले होते ज्यांनी भारतामध्ये जर्मनीचा राजदूत म्हणून अनेक वर्ष काम केलेलं होतं. त्यांनी मला प्रश्न विचारला, मिस्टर देशपांडे तुम्ही एवढं लांबून मुंबईहून आम्हाला जर्मनीमध्ये मलखांब शिकवायला आलेला आहात, पण तुम्हाला माहिती आहे आम्ही जर्मन लोक खेळामध्ये खूप अग्रेसर आहोत, त्यामुळे आम्ही जर मलखांबाकडे बघितलं तर थोडे दिवसात तुम्हाला मागे टाकून आम्ही पुढे निघून जाऊ अशी भीती नाही का वाटत तुम्हाला? मला हसू आलं. मी त्यांना म्हटलं फक्त स्पर्धात्मक दृष्टीने विचार करायचा तर कदाचित तुमचं म्हणणं खरंही होईल, पण म्हटलं तेवढ्यासाठी आम्हाला लांब एवढं जर्मनीपर्यंत येण्याची गरज नाही. आमच्या शेजारी देश आहेत, चीन आहे, जपान आहे, कोरिया आहे, हे देशसुद्धा खेळात खूप अग्रेसर आहेत. पण आमच्यासारख्या विकसनशील देशांमध्ये आणि तुमच्यासारख्या विकसित देशांमध्ये काही सामायिक समस्या आहेत की म्हटलं मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना परीक्षेत हवे तेवढे गुण मिळत नाहीत, मग ते निराश होतात. किंवा हवे तेवढे गुण मिळाले तरी ज्या अभ्यासक्रमाला त्यांना प्रवेश पाहिजे असतो त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही, मग ते हताश होतात किंवा नोकरी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत नाही आणि मग त्या नैराश्याच्या ह्याच्यामध्ये ते धूम्रपान, मद्यपान किंवा मादक द्रव्यांच्या आहारी जातात. हा मलखांबासारखा किंवा खेळासारखा विषय जो आहे की जो त्यांना मानसिक दृष्टीने सुद्धा कणखर बनवतो आणि आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. किंवा या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलं अगदी मैदानापासून लांब गेलेली असतात, कुठलाही व्यायाम झालेला नसतो आणि मग ऐन 35-40मध्ये सतत कॉम्प्युटरवरती काम करून कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी चालू होते, मग पट्टे लावायचे आणि मग पुढचं आयुष्य गोळ्या घेत आणि औषध घेत काढायचं. तर ह्याच्यासाठी मलखांबासारखा खेळ तो पाठीच्या कण्याला सर्वाधिक व्यायाम देतो आणि आरोग्य चांगलं राखतो, त्याची गरज आहे. हे मलखांबाचे फायदे आहेत ते आमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते तुमच्यापर्यंत सुद्धा पोचवावेत म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि हे त्यांना एवढं आवडलं, पुढची 16 वर्ष आता दरवर्षी ते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मला जर्मनीत बोलवतात. 50-50 मुलांची 2 शिबिरं होतात, म्हणजे एका वर्षी 100 जर्मन मुलं मलखांब शिकतात. आता 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली. वा, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे सर. खरंच सर, मुलांना याच्यासाठी आपण जेव्हा म्हणतो की खेळ शिकले पाहिजेत किंवा काही, तर त्याच्यासाठी त्यांची जीवनशैली योग्य असणं आणि आहार योग्य असणं ह्याही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याविषयी काय सांगाल? अगदी खरं आहे की मुलगांनी खूप प्रॅक्टिस केली. विशेषतः आता पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग असे खेळ असतात किंवा कुस्तीसारखा खेळ असतो आणि त्याच्यामध्ये जर व्यायाम जास्ती झाला, सराव जास्ती झाला आणि पुरेसं खाणं मिळालं नाही तर खेळाडूला इजा होण्याची शक्यता असते. बरोबर. आणि त्यामुळे गरज अशी आहे की त्याला एक चांगला सकस आहार मिळावा. खरं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे जेवण आहे, भात, भाजी, पोळी, आमटी, ह्याच्यामध्ये कडधान्याची उसळी म्हणा किंवा केळी म्हणा किंवा फळं म्हणा, हा पुरेसा तेवढा आहार घेतलेला, आणखीन काही वेगळ्या सबस्टिट्यूट्स घ्यायला पाहिजे असं नाही. पण मुलांच्या बऱ्याच वेळा नखरे असतात, मला ही भाजी आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला हे नको, मला ते नको, आणि मग त्यातून त्याच्या शरीरामध्ये काही डेफिशियन्सीज निर्माण होतात की मी ताक, दही, दूध काही घेत नाही. आता या गोष्टींवरती उपाय म्हणजे एवढाच की त्यांनी सकस आहार घ्यावा. जे काय आमच्या जसं आईवडिलांनी आम्हाला शिकवलं, पानात वाढलं तर सगळं खायचं, काही टाकायचं नाही, ती सवय मुलांना लावली तर हळूहळू त्यांना पण सगळे पोषक जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळतात आणि त्याचं आरोग्य चांगलं राखलं जाऊ शकतं. नक्कीच. आता मुलांबरोबरच पालक हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खरं तर पालकांसाठीही आहेत. पालकांना तुम्ही काय सांगाल? मी नक्की हेच सांगेन की पहिल्यांदा आपल्या मुलाला या सवयी लावा की जे काय पानात वाढलं ते सगळं खायला पाहिजे. मुलांना जंक फूड खाण्याची खूप हौस असते, मग ते 2 मिनिटात तयार होणारे नूडल्स खातात किंवा पास्ता खातात किंवा पिझ्झा खातात किंवा शीतद्रव्य घेतात, शीतपेय घेतात किंवा चहा कॉफी ह्याच्या. पण त्याच्यापेक्षाही त्यांना ज्या गोष्टी आज
सहज उपलब्ध आहेत. मग लिंबू सरबत असेल, लस्सी असेल, ताक असेल किंवा अगदी लिंबू सरबत साधा असेल, या गोष्टी त्यांना घेण्याची सवय व्हावी. आणि फॉर्च्युनेटली आता बऱ्याच अशा आहार तज्ज्ञांच्या म्हणजे त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं ज्ञान मिळवलेलं आहे, त्यांचा सल्ला घ्यावा. आपल्या मुलामध्ये काय डेफिशियन्सी असेल किंवा त्याला खेळामध्ये पुढे जाण्यासाठी, अभ्यासात पुढे जाण्यासाठी काय आवश्यक आहे. नुसत्या टीव्हीवरच्या जाहिरातीत जाऊ नये, पण आपण प्रत्यक्ष आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे आपल्या मुलाला त्यांनी जे आवश्यक आहे ते द्यावं असं मला वाटतं. नक्कीच. तर त्याचबरोबरीने जेव्हा आपण म्हणतो की नॉर्मल मुलं जी आहेत की जी शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित आहेत त्यांनी तर खेळणं खूप गरजेचंच आहे, पण त्याचबरोबरीने खेळामधून जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिक विकास म्हणतो की जर कुठे एखादी शारीरिक व्याधी असेल तर त्याने सुद्धा खेळातून आपण त्याच्यावर मात करू शकतो, त्याविषयी काय थोडक्यात सांगायला लागतील? खरं आहे, कारण खेळ हा सर्वांसाठी आहे. प्रत्येकाच्या सर्वांग परिपूर्ण विकासासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ हे अविभाज्य घटक आहे. मग तो काही वेळेला मतिमंद, मूकबधीर, अंध, अपंग अशी मुलं असतात त्यांना सुद्धा, आणि आजकाल या दिव्यांगांच्या खेळांसाठी शासनाच्या पण खूप योजना आहेत आणि अनेक पॅरालिम्पिक स्पोर्ट्स म्हणतात तसं अगदी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा यांच्यासाठी वेगळे सामने आयोजित केले जातात. आणि अनेक भारताच्या सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांनी दिव्यांगांच्या स्पर्धेमध्ये खूप मोठं यश मिळवलेलं आहे. माझा एक विद्यार्थी आहे अजय लालवानी, की जो 100% अंध आहे, पण आज तो अनेक ताश्कंदला जाऊन जुडोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवून आलेला आहे. तो हिमालयामध्ये फ्रेंडशिप पीक नावाचं एक शिखर आहे ते त्यांनी सर केलेलं आहे. तो सायकल चालवतो आणि सायकल कशी चालवतो तर पुढे एक जण स्कूटर चालवतो, त्याच्या पाठीला पाठ लावून एक बसतो आणि तो ह्याला आदेश देतो, त्याच्याप्रमाणे हा सायकल चालवतो. आणि अशी सायकल चालवत तो मुंबई ते गोंदिया, मुंबई ते गोवा आणि परत मुंबई ते कन्याकुमारी ते काश्मीर आणि परत असं 8,000 किलोमीटरचा सायकल दौड त्यांनी 45 दिवसात पार केलेली आहे. बापरे सर, हे सगळं खरंच थक्क करणार आहे. जसं आता आपण बघितलं की मैदानी खेळ का गरजेचे आहेत, तर ते म्हणतात ना की आधी केल्याने होत आहे, तसं आधी खेळून बघितलं पाहिजे आणि मगच त्यातून काय होतंय, कशा पद्धतीने आपला सर्वांगीण विकास होतो हे जसं आता आपण सरांकडून मार्गदर्शन करून घेतलं. कार्यक्रम कसा वाटला? माध्यम तुम्हाला माहीतच आहे, नक्की कळवा. सर तुम्ही इथे आलात आणि खरंच आम्हाला जे काही एक प्रेरणा, उत्साह, जागृती दिलेली आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.